राहणार आहे। माझं वय सध्या 57 वर्षे संपलेलं आहे, 58 वर्षे लागली। मी सुरुवातीपासूनच स्पोर्ट्समॅन आहे। कबड्डी, व्हॉलीबॉल आणि खो खो वगैरे चांगल्या प्रकारे खेळायचा। मला आतापर्यंत कसल्याही प्रकारचा आजार नव्हता। मला आज सुद्धा बीपी नाही, शुगर नाही किंवा मूळव्याध वगैरे असा कोणत्याही प्रकारचा आजार नाही। आतापर्यंत बिमार सुद्धा पडलो नाही। एक 7-8 महिन्यापूर्वी या ठिकाणी आल्यानंतर माझ्या हाताला काहीतरी असं बरंच पुढे येत होते। मी ॲलोपॅथीचा बराचसा इलाज केला, परंतु तो काही सक्सेस होईना गेला। त्याच्यानंतर सहज ग्रामपंचायत आणि पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होत्या। तर निवडणुका असताना माझ्या हाताला असं पूर्ण डाग फोडं दिसायचे। सहज गुंडेवार साहेब आले। साहेबांनी काय झालं तुमच्या हाताला, तुम्ही संध्याकाळी या माझ्याकडे, मी तुम्हाला लिक्विड किंवा काहीतरी औषधी वगैरे देतो असं म्हणले। त्याच्यानंतर मी इकडं परेशान होतो की डॉक्टर गीतेकडं दाखवलं होतं, भोसलेकडं दाखवलं, नांदेडला पण इलाज केला। माझ्या घरामध्ये 2 माझ्या डॉक्टर मुली आहेत, परंतु तिथं काही फायदा वगैरे गेला। परंतु डॉक्टर गुंडेवार साहेबाकडे गेलो, त्यांनी मला सुरुवातीला ट्रीटमेंट असे केलं की लिक्विड दिलं लावायला। माझे हात एवढे खराब झाले होते, मांड्यापासून सगळ्या पाय पूर्ण काळेभोर झाले होते आणि हे हात पूर्ण असे खाली झाले। आपण ते हे रोग म्हणतो ना, आपण सोरायसिस म्हणत होते, परंतु हे रक्तपित्ती म्हणतो ना मराठीमध्ये, रक्तपित्ती सारखं असं पूर्ण दिसायचं। आणि माझ्या बाजूला ड्रायव्हर वगैरे सुद्धा बसायला कधी कधी हे करायचे, बाबा संसर्गजन्य वगैरे काय असलं तर मला पण असा होईल का असं त्यांच्या मनामध्ये भास व्हायचा, परंतु तसा काही प्रकार नव्हता। त्याच्यानंतर मी डॉक्टर गुंडेवार साहेबांकडे गेलो। त्यांनी जे लिक्विड मला दिले, आता जे त्यांनी मला दाखवले ते तुळशी वगैरे आणि हे लिक्विड दिला, लावायला दिला आणि पियाला दिलं, त्याच्यामध्ये आता माझे पूर्ण हात कंप्लीट बरे झाले। आज मी तुमचा पेशंट म्हणून या ठिकाणी आलो आणि जे काही हे प्रोडक्ट आहे ते अतिशय उत्तम आहे। त्याचबरोबर सरांनी जे आतापर्यंत जे मार्गदर्शन केलेलं आहे शेतीच्या संदर्भात ते खूप मला आवडलं आणि खरोखर त्यांनी चांगली माहिती दिली। उदाहरणादाखल सांगायचं झालं तर मी नांदेड जिल्ह्यामध्ये पण होतो। नांदेड जिल्ह्यामध्ये असताना मी शेतकरी आहे, माझ्याकडे 20-25 एकर शेती पण आहे। मी हिंडता कुठं तपासामध्ये गेलो तर शेतकऱ्यांकडे भेटी द्यायला सुद्धा जात असतो। नांदेड जिल्ह्यामध्ये टमाट्याला आणि काकडीला हे लिक्विड सोडतात आणि ते लिक्विड सोडल्यानंतर 5 दिवसामध्ये ती काकडी तोडायलाच पाहिजे। 6व्या दिवशी गेली तर ती त्या ट्रे मध्ये बसत नाही, एवढी झपाट्यानं वाढते। आणि सगळं रासायनिक सेंद्रिय जे लिक्विड आहे, रासायनिक केमिकल आहे, त्याच्यामुळेच हे रोग वगैरे आजार झालेले, त्याच्यामुळेच हे तुम्ही आधी सगळे बिमार पडलो। आणि आज या ठिकाणी मला बोलावतात, मला 2 शब्द बोलण्याची संधी सुद्धा दिली आणि जो प्रॉडक्टच्या संदर्भात जी माहिती दिली अतिशय सुंदर आहे। त्याच्यानंतर मी जर समजा आता सध्या प्रशासनात आहे म्हणून मला काय असं करता येणार नाही, परंतु प्रशासनाच्या बाहेर गेल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर निश्चित आयुर्वेदिकचा मी प्रचार आणि प्रसार करेल आणि ज्या वेळी आपल्याशी संपर्क साधता येईल, आपलं मार्गदर्शन घेता येईल, त्यावेळेस मी आपलं आवश्यक मार्गदर्शन घेईन। या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली। थँक्यू सर। धन्यवाद। बिल्कुल सर, मेरा समझ में नहीं आया, लेकिन मुझे लगता है आप संतुष्ट सर। तो एक मिनट मैं चाहूंगा सर, 1 मिनट सर। इतना समझ में आया कि आप हमारे प्रोडक्ट से संतुष्ट हैं, सेटिस्फाइड, सही है? तो आप धन्यवाद देना चाहिए कंपनी एमडी महोदय को। बिल्कुल धन्यवाद। अपने एमडी साहब जिन्होंने प्रोडक्ट बनाया उनको धन्यवाद आपकी तरफ से। धन्यवाद। और ये प्रोडक्ट के बारे में चर्चा करना चाहिए अपने साथियों से। बिल्कुल चर्चा हम चाहेंगे आपकी जो प्रॉब्लम है और ज्यादा वो सॉल्यूशन मिले और 100% सॉल्व हो जाए। थैंक यू वेरी मच, शुक्रिया। जोरदार तालियां दीजिए। तो देखा दोस्तों आपने कि इंस्पेक्टर साहब जो कि प्रोफेशन में उन्होंने हमारे प्रोडक्टों पर भरोसा किया, एक ट्रस्ट किया, तो उनको जो समस्या थी उन समस्या का समाधान हुआ और आज पूरी तरह से संतुष्ट है और उनकी सबसे हम दुआ करते हैं कि सर उनको और स्वास्थ्य दे। थैंक यू वेरी मच जी। अपने बारे में बताइए सर, कहाँ से हैं आप, क्या नाम है आपका? आंध्र